हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आम्ही आलेलो आहोत आंबे चोरायला. तो तुम्हाला चोरायला असं वाटलं की खरंच चोरायला आलो, पण मी खोटं नाही बोलत आहे. खरंच आम्ही आंबे चोरायला आलेलो आहोत. आणि आमचा दादा आधीच आलेला आहे, मी आत्ताशी आले. तर तुम्हाला दाखवते दादाने किती आंबे गोळा करून ठेवलेले आहेत. ठीक आहे, सगळीकडे बघताय तुम्ही आंब्याची झाडं देत नसते, तर मी तुम्हाला दाखवते आम्ही आंबे किती चोरे केलेले आहेत. दादाने किती काढले आहेत बघा. वाव दादा, एवढे काढले. वा, आज तर मज्जाच आहे दादा आपली. भारी आहेत. तुम्ही आंब्याची क्वालिटी बघू शकता. आंबे बघा, प्रत्येक आंबा हा 200 ग्रॅमचा जवळपास आहे. आणि आंबा हा एकदम देवगड हापूस हा आम्हाला भेटलेला आहे आणि आम्ही आज आलेलो आहे. आणि येऊन आम्ही फक्त आंबे चोरणार एवढंच काम आहे आमचं. आंबे चोरून घेऊन जाणार. आता आम्ही आलो आहोत चावणीच्या जंगलामध्ये आंबे चोरायला. तर तुम्हाला आता त्यांनी लोकेशन सांगितलंय, पण कोणाला नाव नका सांगू आम्ही काय करायला आलो आणि कुठं आलो. ठीक आहे, पण आता आम्ही एवढे काढलेत, अजून खूप काढायचे आहेत. अजून आता दादा चढतोय झाडावर. अजून म्हणजे एवढे काढलेले आहेत, पण अजून काढायला दादा झाडावर चढतोय. तर ते बघू आपण कसा चढणार आहे दादा. एक तर दादा एवढा ढुल आहे आमचा, तर झाडावर कसा चढतोय बघूया आपण. तो आता हो बॉडी वगैरे दाखवून दाखवून चढतोय एवढं. ओ चढला चढला चढला, काढ काढ. हा आता आंबे काढतोय. तर मी तुम्हाला बाग दाखवते बाकीचे किती आहे. तो आंबे काढत राहील. ठीक आहे, पूर्ण आंबे काढून दाखवतो तुम्हाला. दाखवतो आम्ही किती आंबे आले. सगळे आंब्याची झाडं, सगळी आंबे पण बघा वरती बघा. सगळीकडे नुसते आंबेच आंबे आहेत. आंब्याची झाडं मस्त आहेत. सो अजून आणि हे बाकीचे आमच्यासोबत जी मंडळी आली ती पण इथे सगळी बसलेली आहेत. ती दमडी. तुम्ही आता इकडे वरती पाहू शकाल, तुम्हाला इकडे पेरू दिसतील. थोडं पुढे आल्यानंतर तुम्हाला नारळ दिसतील. नारळाचे झाडे. हा इकडे आला तुम्हाला नारळ दिसतील. नारळ आता आपलं मस्त ते पहिलं पेरू काढायचं, नंतर नारळ उतरवायचे आणि घेऊन आलेलो आंबे ते घेऊन घरी जायचं. त्यामुळे आम्ही एवढी रिक्षा भरेल असे आपण आंबे सध्या काढलेले आहेत. आणि आता पेरू हे पण आता सध्या चोरण्याचा आपला प्लॅन चाललाय. एवढं सामान काढायचं, त्यामुळे एवढ्या माणसांना आम्ही घेऊन आलो तिथल्या. हे आपण या सगळ्या गोष्टी करतो या काही चोरून खाण्यासारख्या नाहीयेत. ह्या आपण एक मज्जा म्हणून करतो. आणि मज्जा म्हणून आपण थोडंसंच खातो आणि थोडंसंच करतो. आणि एक उन्हाळ्याचा सुट्टीचा दिवस आपण एक एन्जॉय करतो जंगलामध्ये. रानमेवा खाण्याचा. आता थोड्या वेळ आपण करवंदाला जाऊया, मग कोकमाळला जाऊया आणि सगळ्या गोष्टी आपण आस्वाद घेऊया. आणि कारण पोटाच्या गरजेसाठी लागणारी उपयुक्त गरजा आहेत, त्यामुळे आपण याला काही चोरी बोलू शकत नाही. एक मज्जाची गोष्ट आहे. आपण मस्त असा मज्जा करण्यासाठी आपण करतोय सगळं. मज्जा येते, चोरी करायला पण मज्जा येते. त्यामुळे आता आलेलो आहोत. चला, पाहुणा आलेला आहे. पाहुणा काय करतो रे? आणि आम्ही कोणाला आणलंय आमच्या सोबत? सांगलीवरून पाहुणे मागवलेत आम्ही आंबे चोरायला आमच्यासोबत. सांगलीवरून ते म्हणते का, सांगलीवरून पाहुणे मागवले. सगळ्यात पहिलं म्हणजे हा डाकूबाई तेजा. हा, आणि ह्या दोघांना आम्ही सांगलीवरून उचलून आणलंय. आणि हे बाई आमचं घरचंच आहे. ही बाई आमची घरचीच आहे. तिला अशीच आणले, कारण की ती गोण्या वगैरे कोण उचलून घेऊन जाणार म्हणून हिला आणले. ट्रॅव्हल त्यासाठीच आणलं ना आपण. कळत नाही अंदर की बाते बताना नाही चाहिए. तर मित्रांनो, मी यांची गपचूप व्हिडिओ काढायला लागले. यांनी आता दुसरी व्हिडिओ करायला लागले. त्यासाठी यांची बघा प्रिपरेशन काय चालले, तयारी बघा यांची कशी आहे. बघा कसं बघा मॉडल बघा, असं पोज घेते बघा नुसतं. एक नंबर
आता आमची पॅकिंग वगैरे करून झालेली आहे, म्हणजे आंबे वगैरे काढलेले आहेत सगळे. तर आता आम्ही घरी चाललो आंबे घेऊन सगळे. इकडे पॅकिंग चालू झालं. सो आपण भेटूया आता आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. बाय.